चकलंबा पोलिसांची मोठी कारवाई, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. बीड जिल्ह्यातील चकलंबा पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत मोठे यश संपादन केले. गोदावरी नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल 15,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चकलंबा पोलिसांनी कारवाई केली आहे. 4 मे रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास सुरळी गाव शिवारात गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. सदरच्या कारवाईत 15 लाखाहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अशोक बृहस्पती आरबड, गोपाळ दिनकर आरबड, वनराज राधाकिसन शिरसाट दगडू, जिजा राऊत आणि विशाल शिवाजी चव्हाण या 5 आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन इंगळे, नरेंद्र बांगर, रवी ठोकळ, संदीप गायकवाड, रमेश बारगळ, मुकेश बनसोडे, चांदमारे यांच्या पथकाने केली आहे. बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.